नमस्कार. 1729 आचार अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्रत्येक रविवारप्रमाणे या रविवारीही शिक्षणावर बोलू काही या प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधील मान्यवर हे बोलवत असतो गेस्ट म्हणून. ह्या रविवारी आपल्याकडं गेस्ट आहेत पुष्यमित्र जोशी, जे की एक रिसर्च सायंटिस्ट आहेत, रिसर्चर आहेत. त्यांनी BSc MA हिस्ट्री परस्युइंग आहेत, BA हिस्ट्री, MSc झुलॉजी आहेत आणि डिस्पोज मित्र, ॲक्वा मित्र, अनुप मित्र याचे इन्व्हेंटर आहेत. तसेच डिस्पोज मित्र या प्रोडक्टचे ते पेटंट होल्डर आहेत. तसेच ॲक्वा मित्राचे पेटंट इन प्रोसेस आहे. ते सध्या IIT बॉम्बे या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्या इन्व्हेन्शन कार्यासंबंधात. 2018 मध्ये बेस्ट सायंटिस्ट अवॉर्ड इन इंटरनॅशनल सिम्पोजियम ऑफ लाईफ सायन्स असा अवॉर्ड त्यांना भेटलेला आहे. 2018 मध्ये त्यांनी महाराष्ट्र लेवलला झोनल लेवल अन्वेषण रिसर्च कन्व्हेन्शन ऑर्गनाइज बाय असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी हे त्यांनी मिळवलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. तसेच 2018 मध्ये स्टार्टअप इंडिया हॅकॅथॉनचे ते विनर आहेत. अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहे. पुष्यमित्र जोशी सर, आपलं स्वागत आहे आचार्य अकॅडमीमध्ये. नमस्कार. आज आपण जे काय कार्यक्रम करत आहे ह्याच्या मागे हेतू आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातील जे काही मान्यवर आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना आकलन व्हावे आणि त्यांना एक माहिती व्हावी की कशा कशा प्रकारचे करिअर आहेत. तर आपण जे सुरुवात केली त्याचं एक तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, कशा प्रकारे तुम्ही एज्युकेशन केलं हे जाणून घ्यायला आवडेल. येस. सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. मी पुष्यमित्र जोशी. सरांनी सांगितल्याप्रमाणे माझा जन्म हिंगोलीमध्येच झाला आणि माझं सगळं शिक्षण पण हिंगोलीमध्येच झालं. आता सध्या पोस्ट ग्रॅज्युएशन फक्त इथे नसल्यामुळे मला परभणीला जावं लागतं. इथून पासून एक जवळ दुसरं गाव आहे. वास्तविक आता माझं पूर्ण शिक्षण एक 8वी, 9वी, 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन पण हिंगोलीमधूनच झालंय. माझ्या घरामध्ये मी एकटाच आहे. फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे सर्वसामान्य कुटुंबामधूनच येतो. आई इथं इन्चार्ज आहे स्टाफ नर्स सिव्हिल हॉस्पिटलला आणि वडिलांचं इथे एक वडील संपादक आहेत एका न्यूजपेपरचे. नक्कीच सर, आपण मिडल क्लास फॅमिली मधून आज ज्या पदावरती आहेत हे खूपच वाखाणण्याजोगं आहे. एवढ्या कमी वयात आज तुम्ही 21 वयाचे आहात आणि एवढ्या कमी वयात तुमचे 3 वेगवेगळे इन्व्हेन्शन आहेत आणि तुम्ही रिसर्चच्या क्षेत्रामध्ये काम कराल, हे खूपच मोठी गोष्ट आहे सर. रिसर्चच्या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करावं असं तुम्हाला कधी वाटलं आणि काय त्यामागचा प्रवास आहे तुमचा? खरं तर सर असं सांगायचं झालं तर थोडंसं एक हा जो प्रवास आहे असं म्हटलं तर ठरवून असं काही केलेला नव्हता हा प्रवास. खरं सांगायचं झालं हा तर. हा हा. एक 12वी झाल्याच्या नंतर BSc ला इथे ऍडमिशन घेतलं होतं झुऑलॉजीला. हा हा. केमिस्ट्री, बॉटनी आणि झुऑलॉजी आमच्याकडे 3 सब्जेक्ट इलेक्टिव्ह असतात. हा हा हा. आणि इथं ऍडमिशन घेतल्याच्या नंतर सर एक फर्स्ट इयरला असताना एक सहज एक प्रोजेक्ट केला होता. हा हा. बायोमेडिकल वेस्ट संदर्भात, की बायोमेडिकल वेस्ट हे कशाप्रकारे धोकादायक असतं किंवा काय असतं म्हणून. पण ते करत असताना या बायोमेडिकल वेस्ट बद्दलचा सिरियसनेस कळाला आणि हा सिरियसनेस कळाल्याच्या नंतर एका रिसर्च कडचा जो प्रवास असतो याला असं आपण म्हणू शकतो की सुरुवात झाली. अजूनपर्यंत त्या शिखरापर्यंत पोहोचणं बाकीच आहे. पण या रिसर्चच्या प्रवासाला तिथपासून सुरुवात झाली. आणि बायोमेडिकल वेस्ट बद्दल माहिती होत असताना की बायोमेडिकल वेस्ट हे कशाप्रकारे धोकादायक आहे आणि याच्यावर काय करू शकतो. तर सर्वात प्रथम असं म्हटलं जातं की आपण रिसर्च बद्दल जर का बोलायचं झालं तर गरज ही शोधाची जननी असते. याच प्रकारे बायोमेडिकल वेस्टसाठीच्या सध्याच्या ज्या उपाययोजना आहेत ह्या व्यवस्थित नाहीत आणि यामध्ये आपण काय करू शकतो याची माहिती घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला जी समस्या आहे ती जाणून घेतली आणि याच्यावरचं निराकरण म्हणून मग हळूहळू रिसर्चच्या टप्प्याला सुरुवात झाली. बरोबर सर, एकदम म्हणजे आईन्स्टाईन ज्यांनी ते वाक्य म्हणालं होतं की वयाचा ज्यावेळेस ते वयस्कर होते त्यावेळेस ते म्हणले होते की मी अजून सुद्धा शिकत आहे. तसं तुम्ही आता म्हणाले की प्रत्येक दिवस हा जरी आपण या ठिकाणी 3 प्रकारचे इन्व्हेन्शन जरी केले असले तरी प्रत्येक दिवशी तुम्ही नवीन गोष्ट शिकत आहात. हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि रिसर्च ह्या क्षेत्रामध्ये ते खूपच महत्वाची गोष्ट आहे. बरोबर सर. येस सर, डेफिनेटली. आपण ज्या वेळेस म्हणतो की एखाद्या गोष्टीचा रिसर्च करायचा आहे त्यावेळेस म्हणजे नक्की काय रिसर्च हा नक्की काय शब्द आहे आणि एक 12वी 10 म्हणजे लहान मुलांना तुम्ही कशा प्रकारे सिम्प्लिफाईड शब्दामध्ये सांगू शकता? येस. रिसर्च या शब्दाचं सर अगदी आपण सोप्या याच्यामध्ये ओळखू शकतो. या रिसर्चमध्ये 2 शब्द आहेत. एक
दुसरं सर्च. रिसर्च याचाच अर्थ असा, सर्च म्हणजे शोधणं, म्हणजे पुन्हा एकदा एखादी गोष्ट शोधणं, यालाच आपण रिसर्च म्हणू शकतो. आता इनोव्हेशन, इन्व्हेन्शन हे पुढचे टप्पे जरी असले तरी पण जो बेसिक टप्पा आहे किंवा जिथपासून आपण सुरुवात करायला पाहिजे त्याला म्हणतात रिसर्च, पुन्हा एकदा सुरुवात करणं. उदाहरणार्थ माझ्याजवळ एखादी गोष्ट आहे किंवा मला एक समस्या दिसतीये आणि या समस्येवर आता मी माझंच बायोमेडिकल वेस्ट बद्दलचं सांगितलं, की बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय हे सगळ्यात आधी जाणून घेतलं, की जे ट्रीटमेंटच्या दरम्यान जे कोणतं वेस्ट तयार होतं किंवा ज्या कोणत्या गोष्टी तयार होतात, उदाहरणार्थ निडल्स झाल्यात, कॉटन गॉज झालेत, बँडेजेस झालेत, यांना आपण बायोमेडिकल वेस्ट म्हणतो. आता रिसर्च हे करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची होती, की बायोमेडिकल वेस्ट संदर्भात अस्तित्वात सध्याच्या गोष्टीला कोणत्या घटना किंवा कोणत्या गोष्टीच्या डिस्पोजलसाठी अस्तित्वात आहेत. याच्याबद्दलची माहिती घेणं हेच एका रिसर्चची सुरुवात होतं. कोणत्याही गोष्टीबद्दलची डीपमध्ये जाऊन एखादी माहिती घेणं याला देखील आपण रिसर्च म्हणू शकतो. ओके, ओके. नक्कीच सर. तुम्ही खूपच सोप्या भाषेमध्ये रिसर्च ह्या शब्दाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तुम्ही 3 प्रॉडक्ट्स इन्व्हेन्शन केलेलं आहे. डिस्पोज मित्र, येस. ॲक्वा मित्र आणि अनुप मित्र. ह्याबद्दल थोडी माहिती सांगू शकाल का? येस सर, याच्यामध्ये एक ॲड करतो मी. याच्यामध्ये अजून एक प्रोडक्ट आहे. याचं नाव आहे आरोग्य मित्र हँड हां. सॅनिटायझर. ओके, ओके. येस सर. सुरुवातीला डिस्पोज मित्रने करतो. डिस्पोज मित्र बायोमेडिकल वेस्ट डिसेंकंबर नावाचं हे डिव्हाइस आहे. यामध्ये होतं असं, की जसं मी बायोमेडिकल वेस्ट बद्दलचं सांगितलं. बायोमेडिकल वेस्ट म्हणजे एनी वेस्ट जनरेटेड ड्युरिंग ट्रीटमेंट ऑर डायग्नोसिस ऑफ एनी ह्युमन ऑर ॲनिमल. उदाहरणार्थ आपण घ्यायला झालं तर आपल्याला काही जखम झाल्याच्या नंतर आपण हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर आपल्याला काही बँडेज वगैरे लावलं. तर बँडेज लावल्याच्या नंतर आपण घरी आल्याच्या नंतर साधारणपणे असं करतो, की ते बँडेज फेकून देतो. बरोबर. सेम हॉस्पिटलमध्ये पण असं होतं, की काही हॉस्पिटलचं असं बघण्यात आलेलं आहे, की काही हॉस्पिटलचं स्वतःचं जे बायोमेडिकल वेस्ट असतं, ज्याच्यामध्ये सिरिंजेस असतात, निडल्स असतात, शार्प्स असतात किंवा बँडेजेस असतात, हे रस्त्यावर फेकून द्यायचे. आणि या बायोमेडिकल वेस्टच्या डिस्पोजलसाठी एक सध्याच्या घडीला एक डिव्हाइस आहे ज्याचं नाव आहे इन्सिनरेटर. हे जे इन्सिनरेटर आहेत हे खूप कॉस्टली आहेत. 30 ते 35 लाखांपर्यंत यांची कॉस्ट आहे. आणि एक मिनिमम त्यांची जी साईज आहे ही 2000 ते 3000 किलोग्राम पर अवर ते डिस्पोज करतात. डिस्पोज म्हटल्यापेक्षा ते त्यांना बर्न करतात बायोमेडिकल वेस्टला. आणि यांच्यावर 75 पेक्षा जास्त 40 पेक्षा जास्त देशांमध्ये 75 पेक्षा अधिक देशांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये यांच्यावर बॅन आहे या इन्सिनरेटरवर. कारण हे पोल्युशन करतात. यांच्याबद्दलची क्रिटिकल मेथोडॉलॉजी आहे. सोबतच अमेरिकेमधल्या पण काही राज्यांमध्ये इन्सिनरेटरवर बंदी आहे त्याचे वापर करण्यावर. पण भारतामध्ये अजून पण ते यूज केले जातात कारण आपल्याकडे दुसरा सध्याच्या घडीला काही पर्याय नाही याच्याबद्दलचा. सोबतच हे जे इन्सिनरेटर्स आहेत यांची साईज वगैरे मोठी असल्यामुळे छोट्या शहरांमध्ये ते स्टोअर करणं किंवा छोट्या शहरांमध्ये लोकेट करणं हे शक्य नाहीये. आणि आपण मोस्ट ऑफ असे हॉस्पिटल्स बघतो छोट्या शहरांमध्ये किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर ज्यांना खेडेगावामध्ये असतात, प्राथमिक आरोग्य केंद्र, की जिथं 1500 किंवा 2000 किलोग्राम कचरा हा दिवसाला निघतच नाही. आणि या इन्सिनरेटरची कॅपॅसिटी ही पर अवरला एवढी आहे. बरोबर. तर आता सध्याच्या घडीला होतं असं, की 3-4 जिल्ह्यांची मिळून एक साईट असते आणि तिथे जाऊन हे बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल केलं जातं. पण आता याच्यामध्ये अजून एक आपण असं म्हणू शकतो, की एक समस्या असते, की जे वहन केलं जातं हे काही म्हणजे काही नियम झालेले आहेत. बायोमेडिकल वेस्ट ॲक्ट आहे. याच्यानुसार ते वहन केलं जात नाही. अजून काही क्रिटिकल मेथोडॉलॉजी आहेत, की ज्या याच्यामध्ये फॉलो केल्या जात नाहीत. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की या इन्सिनरेटरमध्ये पूर्णपणे राख बाहेर पडते. पोल्युशन तर होतच होतं. राख बाहेर पडते. रिसायकलिंग कोणत्याही पद्धतीची होत नाही. रिसायकलिंगमध्ये याच्यामध्ये म्हणजे इन्सिनरेटरमध्ये रिसायकलिंग बद्दलचं काहीही असा क्लॉज नाही किंवा काहीही प्रावधान केलेलं नाहीये यांनी. आणि सोबतच जेव्हा आपल्याला हे करायचं असतं तेव्हा जनरल ऑपरेटिंग कॉस्ट म्हटली जाते. ही खूप फरक पडतो. म्हणजे एक साधारणतः जो रेट असतो, की पूर्ण भारतभर एकच रेट असायला हवा किंवा पूर्ण महाराष्ट्रात एकच रेट असायला हवा असं काहीच नाहीये. काही ठिकाणी तर ₹13 पर किलोग्राम हे बायोमेडिकल वेस्टला डिस्पोज करायसाठी चार्ज केलं जातं. आता आपण एक साधारणतः एक उदाहरण घेऊ शकतो, की एक छोटे पॅथो लॅब आहे आणि एका पॅथो लॅबमधून दिवसाला एक 20 किलो कचरा बाहेर पडतोय, बायोमेडिकल वेस्ट बाहेर पडतंय. या बायोमेडिकल वेस्टला त्यांना जर का डिस्पोज करायचं असेल तर ₹13 पर किलोग्रामनुसार त्यांना दिवसामध्ये त्यांनी जेवढे कमवलेत त्याच्या अर्धे पैसे तर त्यांना याच्यासाठी द्यावं लागतंय. बरोबर. म्हणजे प्रॅक्टिकली हे शक्य कागदोपत्री जरी शक्य असलं तरी पण प्रॅक्टिकल वेने बायोमेडिकल वेस्टला डिस्पोज करणं आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये शक्य नव्हतं.
आता याच्यावर म्हणून मी डिस्पोज मित्र डिव्हाइस हे प्रपोज केलं होतं, ज्याला गव्हर्नर म्हणजे ज्याला आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन नावाची स्पर्धा असते युनिव्हर्सिटीच्या दरम्यान. इथे इथं मी राज्यामधून पहिला आलो होतो आणि इथं मला रिसर्च फेलोशिप मिळाली होती माननीय राज्यपालांकडून. बरोबर. तर या याच्यामध्ये डिस्पोज मित्रमध्ये असं होतं, की हे साईजनी पोर्टेबल आहेत, साईजनी लहान आहेत अगदी. म्हणजे एका ठिकाणावरून आपण दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो त्यांना. साईज लहान असल्यामुळे प्रश्न येत नाही. सोबतच कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करायसाठी याच्यामध्ये एक वेगळं मेकॅनिझम तयार केलेलं आहे. आणि ज्या निडल्स आहेत किंवा मेटॅलिक वेस्ट आहे, याच्यासाठी एक पूर्णपणे सेपरेट पाथवे ठेवलेला आहे. ज्या थ्रू जर का निडल्स जर का त्याच्यामध्ये टाकलं तर यांचं सेपरेट पाथवे असेल आणि लिक्विफाईड मेटॅलिक वेस्ट बाहेर पडेल, जेणेकरून आपण याला पुन्हा एकदा रिसायकल देखील करू शकतो. सोबतच कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन हे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये आपण करतो, कॅल्शियम ऑक्साईडच्या मदतीने. ज्या कॅल्शियम कार्बोनेटला आपण मार्केटमध्ये विकून पुन्हा एकदा पैसे निर्माण करू शकतो. आणि याच्यामध्ये पोल्युशनला आपण पूर्णपणे मिनिमाइज करायचा प्रयत्न केलाय. थोडक्यात इन्सिनरेटरला पैसे द्यावे लागतात. डिस्पोज मित्र हे तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतो. बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी रिसर्च एक परत एकदा अजून एक एक्झाम्पल झालं सरांचं, की त्यांनी प्रॉब्लेम स्टेटमेंट बघितलं, सध्या मार्केटमध्ये काय आहे, त्याच्यावरती सरांनी रिसर्च केला, की त्या प्रॉब्लेमला सोप्या मार्गाने आणि कमी खर्चाने कसं सोडवता येईल. आणि त्यानंतर हे इन्व्हेन्शनचा टप्पा सरांचा आला आणि त्यांनी तो पूर्ण केला आणि त्याचं पेटंट देखील सरांनी केलेलं आहे. येस. त्यानंतर ॲक्वामित्राबद्दल काय सांगाल सर, ते नक्की काय आहे? येस सर, नक्कीच. आपल्याकडे पाण्यामध्ये फ्लोराईड नावाची एक समस्या आढळते, जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. पाण्यामध्ये फ्लोराईड. या फ्लोराईडचे परिणाम असे की याच्यामुळे फ्लोरोसिस होतो, ज्याच्यामध्ये दातांवर पिवळेपणा असणं किंवा थोडंसं सिरियस झाल्याच्या नंतर हाडांमध्ये कमकुवतपणा येणं, अशा अनेक गोष्टी आपल्याला या फ्लोरोसिसच्या संकटामुळे बघायला मिळतात. एक महत्त्वाची घटना आली होती आपल्याकडे 2016 साली, की ज्याच्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं नाही, जेवढं आपण म्हणायला हवं तेवढं. की आपल्याकडे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अर्थातच राष्ट्रीय हरित लवादाने आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधल्या 12 जिल्हाधिकाऱ्यांना वॉरंट इश्यू केले होते, की फ्लोराईड बद्दलची समस्येला यांनी गांभीर्याने टॅकल केलं नाही म्हणून. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर अरेस्ट वॉरंट निघावे याची ही पहिलीच घटना होती. बरोबर. एवढं या फ्लोराईडचं सिरियसनेस आहे. आज आपल्याकडे असं म्हटलं जातं, की 120 किंवा 150 फुटाच्या खाली बोर घेतले जाऊ नयेत. पण आपण असं बघतो, की सर्रास 250 फूट, 300 फूट, 350 फूट, काही ठिकाणी तर 800 फुटाच्या पण बोर घेतल्या जातात. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाची घटना अशी आहे, की या फ्लोराईड जर का 1.5 बेनिफिशियल असतो आणि 1.5 मिलीग्रामच्या वर गेल्याच्या नंतर हा दातांसाठी हानिकारक आहे पर लिटरमध्ये. तर फ्लोराईडचं मात्रा ही आपल्याकडे 2, 3, 4 काही ठिकाणी तर 9 पण सापडते. तर यासाठी कमी करायसाठी आरो शिवाय सध्याच्या घडीला कोणताही पर्याय नव्हता. ओके. आरो शिवाय सध्याच्या घडीला कोणताही पर्याय अवेलेबल नव्हता. म्हणून ग्रामीण भागांमध्ये आपण असं बघू शकतो, की जिथे आधीच आपल्याकडे दुष्काळ असतो. आणि दुष्काळामध्ये तुम्ही असं म्हटले, की दुष्काळ आहे, पाणी मिळत नाही आणि फ्लोराईड बद्दलची उपाययोजनांचा एक पार्ट असा आहे, की एखादी जर का आपण असं म्हणू, की कूपनलिका ज्याला हापशी म्हटलं जातं. या हापशीमध्ये जर का फ्लोराईडचं प्रमाण जास्त आहे, तर इथे येऊन रेड मार्क करायचा आणि यानंतर हे पाणी वापरायचं नाही, त्या हापशीमधलं. तर हे प्रॅक्टिकल वेनी पॉसिबल नव्हतं. कारण ऑलरेडी पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे आणि पाण्याचं दुर्भिक्ष्य असताना, संकट असताना आपण एखाद्या वॉटर सोर्सला बंद करणं हे योग्यच नाहीये ना. बरोबर. त्याच्यामुळे ॲक्वामित्र असं काम करतं, की हे जे पाणी असतं हे ॲक्वामित्र एक सोल्युशन आहे. जसं आपण जीवन ड्रॉप वगैरे बघतो, पण ते राहिलेल्या गोष्टींसाठी काम करतात. ॲक्वामित्र हे फ्लोराईड रिमूव्हलसाठी काम करतं. हे एक सोल्युशन आहे. हे पाण्यामध्ये जर का 1 लिटर पाणी असेल, तर याच्यामध्ये 9 ते 10 थेंब हे टाकायचे आणि याला 8 तास स्टेबल होऊ द्यायचे. याने 1.50 मिलीग्राम पर्यंत कमी होतं पाण्यामधलं फ्लोराईड. बरोबर. अर्थात आम्ही असा क्लेम करतच नाहीये, की अर्थात सध्या जे सुरू आहे, हे रिसर्च प्रायमरी लेव्हलवर आहे ॲक्वामित्रचं. सध्या जर का 9 ग्राम असेल, 9 मिलीग्राम असेल, 8 मिलीग्राम असेल, 7 मिलीग्राम फ्लोराईड असेल, तर हे काम करू शकणार नाही. जेवढं बेनिफिशियली आरो काम करतंय. बट सध्याच्या घडीला जिथं 2 आहे, 1.5 आहे किंवा 2.5 आहे, 2.5 मिलीग्राम फ्लोराईड लेव्हल आहे, अशा ठिकाणी ॲक्वामित्र हे बेनिफिशियल ठरतंय. आणि या ॲक्वामित्रसाठी आम्ही कोणत्याही प्रकारचा चार्ज करत नाही. बरोबर. आणि हे ॲक्वामित्र हे पूर्णपणे तुम्ही फॉर्म्युला जो आहे, तो आपल्या रिसर्चच्या माध्यमातूनच आपण त्याचा फॉर्म्युला तयार केलेला.
येस सर, डेफिनेटली याच्यामध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्सचा देखील वापर करण्यात आलेला आहे. काही आर्टिफिशियल नॅचरल इन्ग्रेडियंट्सला मिक्स करून हे सोल्युशन तयार करण्यात आलेलं आहे. बरोबर. आणि या सोल्युशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की या सोल्युशनमधले जे इन्ग्रीडियंट आहेत, लवकरच मी जे इन्ग्रीडियंट यांच्याबद्दल देखील सांगेल, पेटंटची प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर. याच्यामधले जे सगळ्यात महत्त्वाचे जे घटक आहेत, हे अगदी ग्रामीण भागामध्ये अवेलेबल होऊ शकतील किंवा उपलब्ध असू शकतील असे घटक याच्यामध्ये मी टाकलेले आहेत. खूपच छान. की जे कोणीही तयार करू शकतं आणि वापरू शकतं. बरोबर. जो काही तुमचा थॉट प्रोसेस आहे सर, की प्रत्येकाला हे मिळालं पाहिजे, जे की येस सर. जे इक्विपमेंट्स आहे, आरो म्हणा, ते प्रत्येकाला अफोर्डेबल नाहीये आणि त्याची ऑपरेटिंग कॉस्ट सुद्धा फारच आहे. म्हणजे काय तुम्ही बरोबर आहे सर. जे काढलेले आहेत, त्याचं लवकरात लवकर पेटंट व्हावं आणि कमर्शियलायझेशन व्हावं आणि सगळ्यांना ते उपलब्ध व्हावं, जेणेकरून जे काही स्वच्छ पाणी आणि क्लिअर पाणी आणि हेल्दी वॉटर आपण जे म्हणू शकतो, ते आपण प्रत्येकाला मिळावं हे अपेक्षा. त्यानंतर येस सर सर. आपलं जे इन्व्हेन्शन आहे अनुप मित्र, येस सर. त्याबद्दल काय? सर आता कोविड पॅन्डेमिकच्या दरम्यान इम्युनो बूस्टर बद्दलची सुरुवात झाली होती. हा, की इम्युनो बूस्टरचे प्राइस वाढलं होतं. सुरुवातीला जेव्हा आपण बघितलं, की मार्च, एप्रिल महिन्यामध्ये जर का आपण बघितलं, की इम्युनो बूस्टरचे प्राइस खूप जास्त होते. सर्वसामान्य लोकांपर्यंत हे पोहोचू शकत नव्हते किंवा इम्युनो बूस्टर ही जी कन्सेप्ट आहे हेच माहिती नव्हतं. तर अनुप मित्र हे एक इम्युनो बूस्टर आहे, हर्बल इम्युनो बूस्टर आहे. हम्म, की जे तयार करण्यात आलेलं होतं या सगळ्या गोष्टींचं लक्षात घेऊन आणि हे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट वाटलं गेलं होतं ग्रामीण भागांमध्ये, बरोबर. हिंगोलीच्या जवळच्या. बरोबर. त्याचसोबत एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की एक आरोग्य मित्र नावाचं हँड सॅनिटायझर पण तयार करण्यात आलेलं होतं, की बरोबर. जे एप्रिल-मेच्या दरम्यान वाटलं गेलं. हिंगोलीच्या जवळ जेवढे म्हणजे जिथं-जिथं शक्य असेल, मला जी रिसर्च फेलोशिप मिळाली होती, यामधून हे वाटण्यात आलं. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कॉस्ट, कोणत्याही प्रकारचा एक पैसा देखील लोकांकडून घेतला गेला नाही. बरोबर. ही हँड सॅनिटायझर वाटत असताना. बरोबर हे सर. हँड सॅनिटायझर वाटत असताना आम्ही एक गोष्ट सुरुवातीला आम्ही जो टप्पा सुरू केला त्याच्यामध्ये असं होतं, की आता मास्कची संख्या ही खूप वाढली आहे. आधी या भारतामध्ये बायोमेडिकल वेस्ट जे निघायचं याच्या 5 पटींनी जास्त बायोमेडिकल वेस्ट हे मागच्या 3 महिन्यामध्ये निघाले, जेवढं वर्षाचं होतं त्याच्यामध्ये. कारण मास्कचा वापर खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलाय. तर बरोबर. आम्ही असं ठरवलं होतं, की जे कोणी आम्हाला आम्ही एक मोहीम सुरू केली होती प्रोजेक्ट डिस्पोज मित्र नावाने. त्याच्यामध्ये असं होतं, की जे कोणी आम्हाला 10 किंवा 15 आम्ही सुरुवातीला ठरवलं होतं. नंतर 10 ठरवले, की जे 10 किंवा 10 पेक्षा अधिक मास्क देतील. म्हणजे जे डिस्कार्डेड मास्क आहेत, जे वापरून झालेले आहेत, जे ते रस्त्यावर फेकणार होते, ते मास्क त्यांनी आम्हाला द्यावे आणि त्याच्या बदल्यामध्ये आम्ही त्यांना एक हँड सॅनिटायझरची बॉटल द्यायचो. ज्याचं नाव होतं आरोग्य मित्र हँड सॅनिटायझर. जेणेकरून लोकांमध्ये बायोमेडिकल वेस्ट बद्दलचा अवेअरनेस यावा. त्यानंतर असं आमच्या लक्षात आलं, की काही लोकांचं असं म्हणणं होतं, की आम्ही मास्क नाही देऊ शकत किंवा आम्ही मास्कचा जास्त वापर नाही करत, पण आम्हाला हँड सॅनिटायझरची गरज आहे. कारण हँड सॅनिटायझर ग्रामीण भागांपर्यंत जास्त पोहोचलेले नाहीयेत. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर का असं बघितलं तर हँड सॅनिटायझरचा काही प्रमाणात तुटवडा पण निर्माण झाला होता आणि काही ठिकाणी प्राईस पण खूप जास्त होत्या सॅनिटायझरच्या. जर का आपण सुरुवातीला लॉकडाऊन झाल्याच्या नंतर जर का बघितलं असेल तर. तर याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं, की पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट वाटप करायचं आरोग्य मित्र हँड सॅनिटायझरचं आणि हे हँड सॅनिटायझर तयार केलं. WHOच्या नियमानुसारच तयार केलं गेलेलं होतं आणि याचं वाटप करण्यात आलं आणि हे वाटप ग्रामीण भागामध्ये करण्यात आलं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये, की जिथपर्यंत हँड सॅनिटायझर पासून जे सर्वसामान्य जनता होती ही वंचित होती. बरोबर सर. आणि तुम्ही जे काय अनुप मित्र हे नाव दिलेलं आहे, मी तुमच्या Instagram वरती बघितलं होतं, की तुमचे खूप जवळचे मित्र आहेत अनुप म्हणून. हॅलो, हॅलो, हॅलो. आवाज येतोय का? हां सर, एकदा प्लीज रिपीट कराल का? आवाज येतोय आता? हो सर, आता येतोय. हा. अनुप मित्र हे काय जे नाव दिलेलं आहे तुम्ही, हे तुमच्या मी Instagram वरती बघितलं होतं, की तुम्ही तुमच्या मित्राच्या नावाने हे प्रॉडक्ट केलेलं आहे. ते येस. पण त्याबद्दल थोडं काही सांगाल का? माझे मित्र होते इथं स्वर्गीय अनुप लुंगे म्हणून. अ, माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे होते, पण ते जर का आपण असं म्हणू, की एक मित्रापेक्षा एक महत्त्वाचं असतं. एक मित्र असतो, बेस्ट फ्रेंड असतो आणि काही काळाच्या नंतर आपण म्हणतो, की हे भाऊच आहेत मोठे म्हणून. भाऊच आहेत. तर हे भाऊच हे होते आणि दुर्दैवाने आजपासून 2 वर्षांपूर्वी आम्ही त्यांना गमावलं. त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं वयाच्या 29व्या वर्षी. हम्म. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे अनुप मित्र इम्युनो बूस्टर तयार करण्यात आलेलं होतं. ते नक्कीच सर, सरपंच त्यांची होते. खूप हम्म. खूप छान आठवण त्यांची तुम्ही ठेवलेली आहे सर. अनुप मित्र हे त्यांचं प्रोडक्टला नाव देऊन. खूप छान वाटलं येस मला सर. ते ज्यावेळेस तुम्ही पोस्ट बघितली त्यावेळेस. तुम्ही एक येस छान सर. आठवण केलेली आहे त्यांची. आणि
नक्कीच सर. आणि दुसरी एक गोष्ट 2018 साली तुम्ही हॅकॅथॉन ह्या स्पर्धेचे विनर आहात. हे नक्की स्पर्धा काय होती आणि त्यामध्ये नक्की काय प्रेझेंट केलं होतं तुम्ही? रिसर्च आणि इनोव्हेशन बद्दलची वाढ वाढ व्हावी आणि कमर्शियलायझेशन बद्दलची वाढ व्हावी म्हणून भारत सरकारने स्टार्टअप इंडिया नावाचं एक कॅम्पेन सुरू केलंय. जे सध्या पण सुरू आहे, ज्याच्याबद्दल पुढे बोलूया. हं, तर हं. या स्टार्टअप इंडियामध्ये स्टार्टअप बूट यात्रा, स्टार्टअप हॅकेथॉन नावाने पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामधले निअर अबाउट प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही यात्रा गेली आणि इथून ज्या आयडिया असतील, ज्या विविध लोकांचे इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, जे डिव्हाइसेस आहेत, याच्याबद्दल प्रेझेंटेशन करायचं होतं आणि हे प्रेझेंटेशन झाल्याच्या नंतर यांच्याबद्दलची विनरची घोषणा करण्यात आली. तर मी इथून त्याचा विनर होतो. नक्कीच सर. खूप छान. अ, ह्यानंतर मला एक असं विचारायला आवडेल, की जे काही रिसर्च आणि इनोव्हेशन ह्याच्यामध्ये जे डिफरंट करियर पाथ्स आहेत, त्याबद्दल विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही? नक्की कोणत्या कोणत्या येस प्रकारे करियर करता येईल ह्यामध्ये? येस सर. निश्चितच. सध्या रिसर्च आणि इनोव्हेशनमध्ये खूप जास्त अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. आधीच्या मानाने आपण असं म्हणू शकतो, की आधीच्या मानाने खूप अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. सध्या काही संस्था अशा आहेत, की ज्या रिसर्च ओरिएंटेड प्रोग्रामच देतात फक्त. उदाहरणार्थ आयशर असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर असेल. आयशर पुण्याला पण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. अजून अनेक ब्रांचेस आहेत आयशरच्या. किंवा एक नवीन कोर्स आला होता. जर का आपल्याला मेडिकल क्षेत्राशी संबंधितच कोर्स बघायचा झाला, तर एक फार्मडी नावाचा कोर्स आला होता. डॉक्टर ऑफ फार्मसी. हा देखील रिसर्चशीच ओरिएंटेड आहे, पण याच्याबद्दलच्या जागा या कमी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की काही आय-आय-टीज देखील रिसर्च प्रोग्राम हे देतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही अशी आहे, की आपल्याला जर का रिसर्चमध्ये जायचं असेल, तर याच्यामध्ये खूप मार्ग आहेत. एक होतो, की ट्रेडिशनल मार्ग आहे, की तुम्ही बी-एस-सीला ॲडमिशन घ्यावं किंवा तुम्ही ज्या कोणत्या प्रोग्रामला ॲडमिशन घेता त्याला ॲडमिशन घ्यावं आणि एका इनोव्हेशनकडे जावं. पहिले रिसर्च करावं, की कोणती प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, याबद्दलची माहिती घ्यावी आणि नंतर तुम्ही स्वतः इंडिव्हिज्युअली या रिसर्चच्या प्रोग्राममध्ये जावं. म्हणजे स्वतः कोणतीतरी गोष्ट फॉर्म्युलेट करावी आणि नंतर मग तिचं प्रेझेंटेशन करावं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते, की जर का तुम्हाला रिसर्चमध्येच करियर करायचं असेल, तर अशा काही संस्था आहेत जसं आयशर झालं, आय-आय-एस-सी झालं, यांच्या एंट्रन्स एक्झाम्स होत असतात. हं, हं. याच्याबद्दल तुम्हाला नेटवर तुम्ही सर्च करू शकता. ज्या 12वीच्या नंतर पण ॲडमिशन देतात, ग्रॅज्युएशनच्या नंतर पण ॲडमिशन देतात. बट 12वीच्या नंतर तुम्ही ॲडमिशन घेतलेलं मोर बेनिफिशियल राहील तुम्हाला. हं, हं. तर विद्यार्थ्यांसाठी 12वीच्या नंतरच्या या संस्थांबद्दलची ते एलिजिबिलिटी बघू शकतात, की त्यांना काय-काय लागतं म्हणून आणि तिथे जाऊन ते ॲडमिशन घेऊ शकतात. आता एक बी-एस-एम-एस नावाचा कोर्स आलाय. आय-आय-एस-सीला पण आहे, आयशर पण ते देतं बहुतेक. ज्याच्यामध्ये बी-एस-सीच्या ऐवजी बी-एस हे 4 वर्षाचं आहे आणि एम-एस-सीच्या ऐवजी एम-एस हे 2 वर्षाचं आहे. हा पूर्णपणे रिसर्च ओरिएंटेशनकडे नेणारा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला रिसर्चची मेथोडॉलॉजी किंवा इन्व्हेन्शन बद्दलच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि एक याच्यामध्ये करियर पाथ म्हणून हे खूप जणांकडून याच्याबद्दल माहिती घेतली जाते आणि खूप जण याला ॲडमिशन पण घेतात. अर्थातच याच्याबद्दलच्या ज्या सीट आहेत या लिमिटेड आहेत. मात्र विद्यार्थी हे निश्चितच तिथे जाऊ शकतात, ते करू शकतात. बी-एस-एम-एस हा जो कोर्स आहे ते. सोबतच इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पोर्टन्स ज्यांना आहेत, जे आय-आय-टीज आहेत, इथं तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्याच्या नंतर पण हळू तुम्ही मेथोडॉलॉजीकडे त्या जाऊ शकता. नाही, तर असं काही नाहीये, की मोठ्या-मोठ्या संस्थांमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे किंवा मोठ्या ठिकाणी जाऊन तुम्ही असा करिअरचा पाथ चूज केला पाहिजे. तुम्ही नॉर्मली बी-एस-सी किंवा एम-एस-सी असं जरी करत असाल, तो करत असताना तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन केलं, तर तुम्ही यामधून देखील समोर जाऊ शकता. आता प्रत्येक विद्यापीठामध्ये रिसर्च ओरिएंटेशन वाढावं म्हणून इन्क्युबेशन सेंटरची सुरुवात करण्यात आलेली आहे. हं, हं. तुम्ही तुमचं रिसर्च बद्दलची माहिती घेऊ शकता. तुम्ही रिसर्च जे आहे याला सुरुवात करू शकता. तुम्हाला जर का असं वाटलं, की नाही मी माझ्या एका ठराविक टप्प्यावर पोहोचलोय. मी ट्रेडिशनल रिसर्च बद्दलची गोष्ट करतोय. तर तुम्ही एका ठराविक टप्प्यावर पोहोचले असं तुम्हाला वाटलं, तर तुम्ही आविष्कार, अन्वेषण, इंटरनॅशनल सिम्पोजियम असतात अशा ठिकाणी तुम्ही प्रेझेंटेशन करू शकता. सोबतच जे इन्क्युबेशन सेंटर असतात यांना जाऊन अप्रोच होऊ शकता. तिथे गेल्याच्यानंतर तुमच्या रिसर्चचं सादरीकरण करू शकता. कदाचित त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे सध्या भारत सरकारतर्फे अनेक प्रकारचे ग्रँट देखील अवेलेबल आहेत. हे देखील तुम्हाला मिळू शकतात. फक्त एक महत्त्वाची गोष्ट आहे, की रिसर्चच्या टप्प्यामध्ये असताना एक सांगावं वाटतं, की कधी-कधी रिझल्ट ही खूप लवकर मिळतात. हं, हं. अपेक्षेपेक्षा लवकर रिझल्ट मिळतात आणि कधी-कधी रिझल्ट मिळण्याची अपेक्षा असल्याच्या नंतर पण अनेक वर्ष निघून जातात, पण रिझल्ट तुम्हाला मिळत नाही. हं, हं. त्याच्यामुळे याबद्दलचा एक धोका असू शकतो. एक थोडीशी पेशन्स याच्यामध्ये लागतीलच आणि टप्पा खूप मोठा आहे. म्हणजे बाकीच्या म्हणजे असं आपण बोलू शकतो, एक कंपेअर करत असताना आपण असं म्हणू शकतो, की बाकीच्या डिग्रीजमध्ये अर्न करणं हे 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये सुरू होतं. जर का रिसर्चमध्ये जर का तुम्ही जाणार असाल, तर निश्चितच
जर का तुमचं प्रोडक्ट कमर्शियलाइज झालं, प्रोडक्ट पेटंटेड झालं किंवा त्याच्यामध्ये तुम्ही इंडस्ट्रियलायझेशन झालं, तुम्हाला खूप लवकर तुम्ही अर्न करू शकाल. पण जर का तुम्ही हा जो टप्पा आहे हा खूप मोठा आहे. कारण एक बेसिक एलिजिबिलिटी आपल्याकडे बघितलं तर पहिली यूजी 3 वर्षांची, पीजी 2 वर्षांची आणि त्याच्यापुढे जर का फॉर्मल एज्युकेशन म्हटलं, पीएचडी वगैरे करायचं म्हटलं, तो टप्पा 7 ते 8 वर्षांपर्यंत जातो. त्याच्यामुळे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते, की याच्यामध्ये थोडी पेशन्स ठेवावे लागतील आणि टप्पा आपला मोठा आहे, पल्ला आपला मोठा आहे आणि या याच्यावर आपल्याला जायचं हे लक्षात ठेवावं लागेल. रस्त्यामध्ये कुठेही थांबून चालणार नाही कारण शिखर हे खूप दूर आहे. बरोबर सर. नक्कीच खूप छान मार्गदर्शन होत आहे. आत्ता आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत, पालकही फार हा प्रोग्राम बघत आहेत. तर विद्यार्थी आत्ता मला एक रिसर्च मध्ये करायचं आहे आणि हे माझ्याकडे क्वालिटी आहे का, हे कसं ओळखू आणि कसं त्यामध्ये डिसाईड करू की हा करिअर ऑप्शन माझ्यासाठी चांगला आहे असं, त्यामध्ये काय अ, गुण असले पाहिजेत असं? एक विद्यार्थ्यांना असं सांगतो, विद्यार्थी म्हटल्यापेक्षा मी देखील आज विद्यार्थीच आहे. एक फक्त मी माझ्या मित्रांना सांगू इच्छितो, की तुमच्यामध्ये जर का एखाद्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याची कॅपॅसिटी असेल, ही एक समस्या आहे. मला ही एक समोर समस्या दिसतीये. अनेक लोक ती समस्या बघत असतात, पण तुम्हाला जर का असं वाटत असेल, की मी ही समस्या सॉल्व्ह करू शकतो किंवा ही समस्या सॉल्व्ह जरी नाही झाली, तरी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह जरी नाही झाला किंवा या समस्येचं मी निराकरण जरी करू शकलो, तरी पण मी प्रयत्न करू शकतो. आउटपुट व्हॉटएव्हर हे सक्सेसफुली, अनसक्सेसफुली पुढे बघून घेऊयात. पण मला हे सॉल्व्ह करायची इच्छा आहे, हे प्रश्न मला सोडवण्याची इच्छा आहे, असं जरी तुम्हाला वाटत असेल, ही सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी आहे रिसर्चरची, की तुम्हाला समोर समस्या दिसतीये आणि समस्या तुम्हाला या समस्येचं निराकरण किंवा हा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह करावा वाटतो. हीच एक रिसर्चरची सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी असं मी समजतो, एक वैयक्तिकपणे. त्यानंतर सुरू होतं, की तुम्हाला एक हार्ड वर्क की याच्या संदर्भात याची पार्श्वभूमी काय आहे किंवा हा प्रॉब्लेम कशामुळे निर्माण झाला, हे तुम्ही जाणून घेतलं आणि ते जाणून घेतल्याच्यानंतर आता याच्यावर आपण काय करू शकतो, याच्यासाठी जर का तुम्ही कार्य करण्यासाठी जर का तयार असाल, वेळ कितीही जाऊ देत, सक्सेस हो किंवा अनसक्सेस होऊ देत. पण मला या विषयावर काम करायचंय, मला या विषयावरची जाणून घ्यायचंय, हे जर का तुम्हाला वाटत असेल, तर निश्चितच रिसर्चच्या करिअरमध्ये तुम्हाला खूप जास्त स्कोप आहे. बरोबर सर. नक्कीच सर. खूप छान प्रकारे मार्गदर्शन आणि एक मार्ग दाखवलेला आहे तुम्ही. तुम्ही रिसर्चर या अ, बरोबर तुम्ही एक बॉक्सर देखील आहात आणि तुम्ही कुस्ती देखील करता. ह्याबद्दल तुम्हाला कशी प्रेरणा आणि कसं सुरुवात कशी झाली ह्याबद्दल तुमची? एक छंद म्हणून सुरुवात झाली, कसं? सर निश्चितच एक छंद म्हणूनच सुरुवात झाली. एक फिटनेस सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, की जर का तुमचं शरीर फिट असेल, तर तुम्हाला हेल्दी थॉट्स येतील. बरोबर. जर का तुमची बॉडी फिट असेल, तर तुम्हाला हेल्दी थॉट्स येतील. याच त्यांनी सुरुवातीला एक फिटनेस म्हणून बघायला सुरुवात झाली. फिटनेसच्या नंतर जे माझे मित्र होते, असं म्हणतात, की मित्रांचा आपल्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो, हं. की माझे एवढे मित्र होते, मोस्ट ऑफ मित्र हे पैलवानच होते. हं, हं. जे आधी मी अनुप मित्र ह्याचे नाव ज्यांच्याबद्दलचा उल्लेख केला हे देखील पैलवानच होते. हं, हं, तर हं. आता या मित्रांसोबत हे असं होत असताना मित्रांच्या मदतीने फिटनेस तर होता पण हळू याची आवड लागली आणि खेळ म्हणून जर का म्हटलं किंवा एक दिवसामधून तुम्ही 1 ते 1.5 तास हे स्वतःच्या शरीराला द्यायलाच हवेत. हं. याच ह्याच्यामधून या रेसलिंगची आणि बॉक्सिंगची सुरुवात झाली. नक्कीच सर. खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे सर तुम्ही आज. अ, विद्यार्थ्यांना रिसर्च आहे केलेला आहे, तर त्यांना प्रेझेंटेशनसाठी कोणते कोणते प्लॅटफॉर्म्स आहे जेणेकरून त्यांना एक फ्युचर अपॉर्च्युनिटी भेटेल, लाईक इन्क्युबेशन जसं तुम्हाला आविष्कार मार्फत तुम्हाला भेटला इन्क्युबेशनचा चान्स, तसं वेगवेगळे कोणते कोणते ऑप्शन्स आहेत की जे काही त्यांनी प्रोजेक्ट केलेला आहे ते प्रेझेंट करण्यासाठी? येस आपण एक बघू शकता की इन्व्हेस्ट इंडिया नावाची साईट देखील आहे हा. किंवा स्टार्टअप इंडिया ही देखील साईट आहे. इथे वेगवेगळे प्रोग्राम्स होत असतात. कधी-कधी या याच्यामध्ये असं असतं की स्टार्टअप्स जे असतात यांनाच अलाऊ केलं जातं. इंडिव्हिज्युअलला अलाऊ केलं जात नाही. ओके. सोबतच जर का यांनी एक कोणत्याही डिग्री प्रोग्रामला ॲडमिशन घेतलं, उदाहरणार्थ एम-बी-बी-एस, बी-डी-एस, बी-ए एम-एस, बी-एच-एम-एस हे सोडून बी-एस-सी, बी-ए, बी-कॉम कोणत्याही महाराष्ट्रामधल्या कोणत्याही कॉलेजमध्ये जरी ॲडमिशन घेतलं, तरी पण तिथं आविष्कार नावाच्या स्पर्धेबद्दलची नोटिफिकेशन येते. याबद्दलचे 4 लेव्हल असतात. एक कॉलेज लेव्हलला सिलेक्शन होतं. त्यानंतर जिल्हास्तरीय, विद्यापीठस्तरीय आणि राज्यस्तरीय. तुम्ही महाराष्ट्रामधल्या कोणत्या जरी कॉलेजमध्ये असाल, तरी पण यांच्याकडे एक लक्ष ठेवावं लागतं, डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये याबद्दलची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल किंवा विद्यापीठाच्या साइटवर तुम्हाला याबद्दलची माहिती मिळून जाईल. आविष्कारबद्दलची.
अर्थात यावेळी कोविड पेंडेमिक असल्यामुळे यावेळीच सांगता येणार नाही, पण दरवर्षी आतापर्यंत नोटिफिकेशन मिळून जाते. तुम्ही ज्या बरोबर. आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शनमध्ये स्वतःच्या रिसर्चचं प्रेझेंटेशन करू शकता. जसं आविष्कार आहे तसंच एक अन्वेषण नावाचा प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज भारतातल्या सर्व विद्यापीठांनी एकत्र येऊन अन्वेषण नावाचा प्रोग्राम सुरू केला आहे, की ज्यामध्ये भारतामध्ये जेवढे विद्यापीठ आहेत यांचं वर्गीकरण 3 लेव्हलमध्ये करता येतं. एक युनिव्हर्सिटी लेव्हलमध्ये असतं. नंतर झोनल लेव्हलला होतं, जिथे 4 राज्य कॉम्पीट करतात आणि नंतर एक नॅशनल लेव्हलला असतं. यामध्ये देखील तुम्ही स्वतःचं रिसर्च हे जाऊन प्रेझेंट करू शकता. हे 2 झाल्याच्या नंतर हे जे 2 प्रत्येक कॉलेजला इझिली अवेलेबल असणार आहे, की यासाठी कोणतीही संस्था किंवा तुम्ही रेग्युलर विद्यार्थी असावं, एवढीच एक बंधनकारक गोष्ट आहे. बाकी प्लॅटफॉर्म कोणतंही कॉलेज या महाराष्ट्रामधलं जे कोणी कॉलेज असेल, जी कोणतीही विद्यापीठ असेल, तिथे ही सुविधा तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सोबतच इन्क्युबेशन सेंटर आहेत, पण तिथे तुम्हाला एक पर्सनली जाऊन भेट द्यावी लागेल, की इन्क्युबेशन सेंटर विद्यापीठामध्ये कुठे आहे. तुमच्या रिसर्चबद्दलचं इन्क्युबेशन सेंटरला जाऊन देखील तुम्ही प्रेझेंटेशन देऊ शकता. सोबतच वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस होत असतात. इथे एक रिसर्च पेपर देखील करू शकता. वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस बद्दलची तुम्हाला माहिती ही वेबसाईटवर मिळू शकते किंवा Google जरी केलं तरी पण तुम्हाला मिळू शकते. त्या कॉन्फरन्सेसमध्ये जाऊन तुम्ही त्या कॉन्फरन्सेसचा अनुभव घेऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्ही तुमच्या रिसर्चचं प्रेझेंटेशन देखील देऊ शकता. नक्कीच सर. हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांनी किंवा जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी एकदा नक्कीच बघावेत. जेणेकरून एक ओळख होऊन जाईल आणि त्याची टाइमलाईन एक सुद्धा कळून जाईल. दुसरं एक सर की आपण जे काही इन्व्हेन्शन केलेले आहेत, एक ॲज अ रिसर्चर म्हणून किंवा एक सायंटिस्ट म्हणून प्रत्येकाचं एक कोण ना कोणतरी एक इन्स्पिरेशन असतं, एक आयडॉल असतात. तसं आपलं कोणाकडे पाहता तुम्ही एक ॲज अ इन्स्पिरेशन म्हणून? सर खऱ्या अर्थाने इन्स्पिरेशन म्हणून ते आपल्याकडे एकच होते ए-पी-जे अब्दुल कलाम म्हणून. हं, हं. त्यांच्यापासूनच सर्वात सुरुवातीला मिळालं होतं. हं, हं, हं. पण एक प्रायमरी इन्स्पिरेशन ज्याला म्हणावं, तर ती प्रायमरी इन्स्पिरेशन ही माझी आईच होती. बरं, बरं, बरं. की तिने हेल्थ सेक्टरमध्ये काम करत होती. तिला ऑलरेडी बायोमेडिकल वेस्ट बद्दलचं माहिती होतं आणि हं, हं. तो प्रॉब्लेम माहिती असल्यामुळेच आईच्या संदर्भातलं क्षेत्र असल्यामुळे मला सोपं गेलं असं म्हणायला हरकत नाही, बरोबर, की बरोबर. प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशनमध्ये. पण ओव्हरऑल एक रिसर्चची ओरिएंटेशन जर का म्हटलं किंवा रिसर्चबद्दलचं इन्स्पिरेशन म्हटलं तर निश्चितच ए-पी-जे आहेत. हं, हं, हं. ज्यांनी एवढं मोठं कार्य केलं. बरोबर. नक्कीच सर. खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. आज पांडे सर, आचार्य अकॅडमीचे पांडे सर आहेत. त्यांच्या रिक्वेस्टवरून आपण आपल्या आचार्य अकॅडमीसाठी आलात. तसेच आचार्य एक अकॅडमीच्या रिक्वेस्टवरून एक एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची होती मला, येस, की पांडे सरांबद्दलची जे म्हटलं, की पांडे सर हे माझे गुरु आहेत. आज जर येस. का त्या गुरूंनी मला मार्गदर्शन केलं नसतं किंवा सुरुवातीला जर का माझ्याकडे लक्ष दिलं नसतं, तर आज कदाचित हे शक्यच झालं नसतं. हं. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा वाटा हा पांडे सरांचा आहे आणि हां. असं म्हणतात, की गुरूचा वाटा म्हणजे विद्यार्थी हे काम करतो, पण विद्यार्थ्यांनी कार्य करत असताना पण गुरूचा जो वाटा असतो हा याच्यामध्ये सगळ्यात मोठा असतो. बरोबर. जर पांडे मार्गदर्शन केलं नसतं, तर हे कधी शक्यच झालं नसतं. बरोबर सर. नक्की सर. पांडे सरांनी हे मूळ संकल्पना आजच्या जे कार्यक्रमाची आहे, हे पांडे सरांचीच आहे, की आपला विद्यार्थी आहेत पुष्यमित्र जोशी ह्याचं कार्य त्यांना विद्यार्थ्यांना दाखवायचं होतं आणि हे त्यांच्या मार्फतच जी काय संकल्पना आहे त्यांच्या मार्फत आलेली आहे. त्यांच्या रिक्वेस्टवरून तुम्ही काही कुठल्याही क्षणाचा विलंब न करता यस म्हटलं आणि तुम्ही आम्हाला वेळ द्यायचं ठरवलं. खूप खूप आभार आचार्य अकॅडमीतर्फे आणि पांडे सर यांच्यातर्फे खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद.